नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, गणित सोबतीच्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक वृंदांना माझा नमस्कार। तसेच हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना देखील माझा नमस्कार। कसे आहात? बरे आहात ना? असायलाच पाहिजे। आजच्या परिस्थितीमध्ये बघता सर्वजण कोविड-19 या महामारी पासून आवाज येते? अरे काम बंद पडले। सध्याची परिस्थिती बघता सर्वजण आपण कोविड-19 या महामारीतून जात आहोत। कोविड-19 या महामारीच्या प्रादुर्भावामुळे सर्व जनजीवन हे विस्कळीत पडलेले आहे। त्यातून आपली आवडती शाळा देखील, तरी आपल्याला शिक्षण हे निरंतर चालू ठेवायचे आहे। शिक्षण चालू ठेवायचे म्हटले तर आपल्याला ऑफलाईन शिक्षण चालू ठेवायचे म्हटले तर आपल्याला विविध माध्यमांचा वापर करायचा आहे। ऑनलाईन एज्युकेशन देण्यासाठी अवलंब करीत आहोत। गणित सोबती औरंगाबाद फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शाळा बंद पण शिक्षण चालू ठेवण्यासाठी आपण या माध्यमातून गणित विषयाचे अध्यापन करीत आहोत। गणित विषयातील पूर्णांक इयत्ता 6वीतील पूर्णांक संख्या या पाठातील त्यांची बेरीज व वजाबाकी हा घटक शिकणार आहोत। त्यासाठी मी पूर्णांक संख्या या पाठावरती छोटीशी कविता तयार केलेली आहे, ती आपण आधी पूर्णांक संख्या 1 2 3 4 असंख्य अशा संख्या फार, 1 2 3 4 असंख्य संख्या फार, मोज संख्या नाव दिले, नैसर्गिक संख्या म्हणून वापरले। 1 2 3 4 0 1 2 3 4 असंख्य संख्या फारच छान, 0 1 2 3 4 असंख्य संख्या फारच छान, 0 आणि नैसर्गिक संख्या म्हणजेच दैनंदिन जीवनातील पूर्ण संख्या, धन संख्या ऋण संख्यामध्ये घेतला आपण 0, धन संख्या घेतला पूर्णांक संख्यांचा समूह। या रेषेवर काढून उजवीकडे धनसंख्या आणि डावीकडे ऋण संख्या रेषेचा आधार घेऊन पूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करून मिळवलेला धनसंख्या आणि खर्च करणेला ऋण संख्या घेऊया। पूर्णांकाची बेरीज व वजाबाकी शिकूया। चला आज आपण गणित सोबती संगे ऑनलाईन गणित शिकूया। मग आपल्या लाडक्या विषयाला आहे गणित। गणित विषयातील आपण पूर्णांक संख्या हा घटक शिकणार आहोत। बेरीज आणि वजाबाकी हा घटक आपण संख्या रेषेच्या माध्यमातून शिकणार आहोत। मागील व्हिडिओ आता आपण बघू पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्यामध्ये धन संख्या, शून्य आणि ऋण संख्या मिळून जो समूह तयार होतो त्या समूहाला आपण पूर्णांक संख्या समूह असे म्हणतो। बघा पूर्णांक संख्यामध्ये -1 -2 -3 तसेच आणि +1 +2 +3 समावेश होतो।
संख्यांचा जो समूह आहे, धनसंख्या ऋणसंख्या व शून्य मिळून जो समूह तयार होतो त्या समूहाला आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो. आता ही झाली आपली पूर्णांक संख्या म्हणजे नेमकं काय त्याची उदाहरणे. आता आपल्याला पूर्णांक संख्या पाठातील बेरीज हा टॉपिक शिकूया. यासाठी आपण संख्या रेषेचा आधार घेऊ. पूर्णांक संख्यांची बेरीज करण्यासाठी आपण संख्या रेषेचा इथे वापर करणार आहोत. संख्या रेषेच्या माध्यमातून आपल्याला पूर्णांक संख्यांची बेरीज कशी करायची ते शिकायचं आहे. सर्वात आधी मी रेषा काढून घेत आहे. ही झाली. यामध्ये मी मध्ये आरंभ बिंदू घेतलेला आहे बघा. त्यानंतर समान अंतरावरती मी टाकत आहे. आता इथे बघा, ही आहे संख्या रेषा. आता या संख्या रेषेच्या उजव्या साईडला म्हणजे उजव्या बाजूला हा झाला आरंभ बिंदू. आरंभ बिंदू आणि या आरंभ बिंदूच्या उजव्या बाजूला आपण धनसंख्या लिहिली. +1 +2 +3 +4 +5 6 ह्या झाल्या आपल्या धनसंख्या. आरंभ बिंदूच्या डाव्या बाजूला आता कोणत्या संख्या येणार? ऋण संख्या. -1 -2 -3 -4 -6. बघा, ही आपली संख्या रेषा आहे. या संख्या रेषेचा जो मधला बिंदू आहे त्याला आपण आरंभ बिंदू असे म्हणतो. आणि त्याच्या उजव्या धन संख्या असतात आणि डाव्या बाजूला ह्या ऋण संख्या असतात. आता या संख्या रेषेच्या साहाय्याने आपल्याला पूर्णांक संख्यांची बेरीज कशी करायची ते बघायचं आहे. तुमच्या वहीवरती, कारण या संख्या रेषेच्या बेरीज कशी करायची ते आहे. आता आपण एक उदाहरण घेऊया. बघा, एक पर्सन आहे. आता मी आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. आता इथे एक उदाहरण बघूया. उदाहरण काय आहे? एक पर्सन आहे, एक व्यक्ती आहे जो सुरुवातीला तो +5 च्या एककावरती उभा आहे. म्हणजे या संख्येवरती तो उभा आहे. बघा, एक पर्सन आहे की सुरुवातीला
कोणत्या संख्येवर उभा आहे? कोणत्या संख्येवर उभा होता? आधी मी उदाहरण घेऊन घेते, त्यानंतर तुम्हाला समजावून सांगेन. ठीक आहे. त्याने उडी ही सॉरी एक मिनिट एकका या एकच्या सुरुवातीला या ठिकाणी उभा होता आणि त्याने उजवीकडे या ठिकाणी उडी मारली. उजवीकडे कोणत्या संख्या दिलेल्या आहे? आपल्या धन संख्या. उजवीकडे या अंकावरती उडी मारली. मग आता आपल्याला सांगायचं आहे की आता तो कोणत्या संख्येवर पोहोचला. बघा, एक व्यक्ती सुरुवातीला कुठे उभी आहे? म्हणजे उभा होता. इथे प्रश्नामध्ये सांगितलं आहे, ब्रॅकेट दिलेला आहे, जे ब्लँक आहे, यामध्ये आपल्याला अंक लिहायचे आहेत. एक व्यक्ती सुरुवातीला +1 या ठिकाणी उभा होता. त्याने उजवीकडे उडी मारली. पण किती घर उडी मारली? किती? कोणत्या संख्येवरती उडी मारली ते आपल्याला इथे बघायचं आहे. मग आपण काय करणार आहोत? +5 या संख्येवरती त्याने उडी मारली. ओके नाही? +5 या संख्येवरती त्याने उडी मारली. तर आता तो कोणत्या संख्येवर +5 +1 किती होतात? +6. म्हणजे संख्या रेषेच्या सहाय्याने आपण जेव्हा पूर्णांक संख्यांची बेरीज करीत असतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी एककाचं आणि या एककातील अंतर घर मोजून आपल्याला पुढे पुढे जायचं असते. त्या ठिकाणी इथे +1 आणि +5 हे +6. दुसरं उदाहरण बघताना उदाहरण सांगितलं, त्यानुसारच आपण तिथे एक व्यक्ती आधी -2 या संख्येवरती उभा आहे. -2 या संख्येवरती उभा होता. ठीक आहे, उभा होता, संख्येवरती उभा होता. त्यानंतर तो डायरेक्ट +5 या अंकावरती संख्येवरती पोहोचला. तर त्याने एकूण किती घर उडी मारली? आता आपल्याला इथे
उजवीकडे. आपल्याला इथे बेरीज करायची असल्यामुळे आपण उजवीकडे जाणार आहोत. ओके. मग आपल्याला सुरुवातीला आधी काय करावं लागेल, घरं मोजावी लागतील. मोजावी लागेल ना घरं. तर आपल्याला घरं मोजताना काय करावं लागेल, -2 -1 +5 एककाची उडी मारली असल्यामुळे आपल्याला इथे 2 3 4 5. आता आपल्याला -2 मधून +5 किती येतात बघा. 5 मधून 2 आता वजा करावे लागतील. सुरुवातीला आधी आपण बेरीज असल्यामुळे इथे बेरीज आहे. आपण सुरुवातीला चिन्हाचा विचार बाजूला ठेवून फक्त अंकांची बेरीज करायची आहे आणि नंतर जो सारखा चिन्ह असतो तो तिथे द्यायचा आहे. यामध्ये -2 +5 हे झालं उत्तर. संख्या रेषेनुसार आपण ते व्यक्ती किती घर त्याने एककाची उडी उजवीकडे मारली ते किती घर आहे +5 आणि तो कोणत्या ठिकाणी पोहोचला असेल +3 वरती पोहोचला. त्यानुसार आपल्याला म्हणता येईल की कोणत्याही एखाद्या कोणत्याही संख्येत एखादी धनसंख्या मिळवणे म्हणजे संख्या पासून उजवीकडे तेवढे एकक पुढे जाणे. कोणत्याही संख्येमध्ये एखादी धनसंख्या मिळवणे म्हणजे त्या संख्येपासून उजवीकडे तेवढे एकक पुढे जाणे. ही झाली पूर्णांक संख्यांची बेरीज. त्याचप्रमाणे आता आपण वजाबाकी बघूया. पूर्णांक संख्याची वजाबाकी. संख्या रेषेच्या सहाय्याने आपण पूर्णांक संख्यांची वजाबाकी कशी करायची ते बघूया. आता इथे देखील आपण बेरजेचं उदाहरण घेतलं, त्याचप्रमाणे इथे आपण वजाबाकीचं उदाहरण घ्यायचं आहे. म्हणजे एक पर्सन आहे, किंवा एक व्यक्ती सुरुवातीला आता आपण इथे संख्या रेषा चेंज करूया वजाबाकी करत असल्यामुळे. 0 -1 -4 -5 -6 -7 -7 -8 -9 -10 -11 -12. आता बघा एक व्यक्ती सुरुवातीला -3 या संख्येवरती उभा होता. त्यानंतर त्याने किती एककाची उडी एककाची
उडी मारली. आता तो कोणत्या संख्येवर पोहोचला हे आपल्याला काढायचं आहे. बघा सुरुवातीला तो -3 या संख्येवरती उभा होता. -3 या संख्येवरती उभा होता. या संख्येवरती उभा होता. त्यानंतर त्याने किती एककाची उडी मारली, म्हणजे आता तो कोणत्या संख्येवर पोहोचला हे आपल्याला काढायचं आहे. तर -3 या संख्येवरती सुरुवातीला तो उभा होता. त्यानंतर त्याने 4 एकक 1 2 3 4 म्हणजे 4 एकक त्याने उडी मारली. म्हणजे त्याने -4 एककाची उडी मारली. बघा सुरुवातीला तो -3 या संख्येवरती होता. त्यानंतर काय आपण या एकक आधी आपल्याला एकक मोजून घ्यावे लागतील. -3 1 2 3 4 समजलं, लक्षात येत आहे. मग -3 पासून तो -7 पर्यंत त्याने उडी मारली. तर आपल्याला आधी घर मोजावे लागतील. 1 2 3 4 म्हणजे हे काय आहे एकक. आता या एककाला आपण मोजल्यानंतर तिथे -4 ही संख्या आपल्याला मिळाली. तर मायनस एककाची उडी मारली असल्यामुळे तो आता तो कोणत्या अंकावरती उभा आहे, -7 या संख्येवरती तो पोहोचला. समजलं. बघा इथे आपण पूर्णांक संख्यांची वजाबाकी करीत आहोत. संख्या रेषेच्या सहाय्याने आपण पूर्णांक संख्यांची वजाबाकी करतो. यामध्ये जर दुसरं उदाहरण जर बघायचं असेल तर यानुसारच आपण फक्त संख्यांची अदलाबदल करूया. ठीक आहे. मागच्या उदाहरणामध्ये या संख्येवर तो उभा होता. आता आपण दुसरी संख्या घेऊया म्हणजे तुम्हाला समजून येईल की संख्या रेषेच्या सहाय्याने पूर्णांक संख्याची बेरीज कशी करतात ते. उदाहरण बघायचं काम झालं तर -3 या एककावरती या संख्यावरती तो आधी उभा होता. -3 आणि त्यानंतर -8 या एककावरती उडी मारली. या एककाची उडी मारली. -1 या एककाची उडी मारली. -1 2 इथे तो -8 वरती पोहोचला. तर त्याने एकूण किती एककाची उडी मारली हे आपल्याला सांगायचं आहे. 1 2 3 4 5 एककाची त्याने उडी मारली. म्हणजे -5 या एककाची उडी मारली. आता तो कोणत्या संख्येवरती पोहोचला, तो आधी उभा होता. त्यानंतर 8 या संख्येवरती पोहोचायला त्याला -5 मारावी लागेल. हे झालं पूर्णांक संख्या रेषेच्या सहाय्याने आपण पूर्णांक संख्याची वजाबाकी कशी करायची ते बघितले. पूर्णांक संख्येच्या बेरीजचे शाब्दिक उदाहरण
अनिल जवळ 8 रुपये आहे. त्यापैकी 3 रुपये त्याने पेन्सिल घेण्यास खर्च केले तर त्याच्याजवळ किती रुपये उरले? बघा प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे? अनिल नावाच्या व्यक्तीजवळ 8 रुपये आहेत. किती रुपये आहेत? 8 रुपये. त्यापैकी त्याने 3 रुपये पेन्सिल घेण्यास खर्च केले तर त्याच्याजवळ किती रुपये उरले म्हणत आहे. यामध्ये पूर्णांक संख्यांची बेरीज व वजाबाकी ही आपण मिळवलेली रक्कम व खर्च केलेली रक्कम यांच्या सहाय्याने समजावून घेत आहोत. यामध्ये स्वतःजवळ असलेली रक्कम ही आपण धनसंख्येने दाखवणार आहोत आणि कर्जावर घेतलेली रक्कम ही आपण ऋण संख्येने दाखवणार आहोत. तर या करायची आहे. अनिल जवळ 8 रुपये आहेत. अनिल जवळ 8 रुपये आहेत म्हणजे त्यापैकी 3 रुपये त्याने पेन्सिल घेण्यास खर्च केले. पेन्सिल घेण्यास खर्च केले म्हणजे 3 रुपये त्याने खर्च केले म्हणजेच आपल्याला इथे आता वजाबाकी करायची आहे. कारण त्याचे उरले मीन्स त्याने खर्च करून त्याच्याजवळ किती रुपये उरले ते आपल्याला इथे काढायचं आहे. मग प्लस 8 मायनस 5 तर त्याच्या इतके रुपये उरले. समजलं? कारण आपण अनिलकडे सर्वात आधी किती रुपये होते? 8 रुपये. 8 रुपयामधून त्याने 3 रुपये पेन्सिल घेण्यास खर्च केले तर त्याच्याकडे किती रुपये उरले? प्लस 5. तर दुसरं उदाहरण बघूया. समजा सुरेशकडे प्लस 5 ही संख्या आहे. त्याच्या आईने त्याला 3 रुपये प्लस 3 रुपये बक्षीस म्हणून दिले. तर त्याच्याकडे एकूण किती रुपये जमा झाले? सुरेशकडे किती रुपये आहे? 5 रुपये. म्हणजे ही संख्या आहे म्हणजे त्याच्याकडे 5 रुपये आहेत आणि 5 रुपये प्लस 5 म्हणजे 5 रुपये त्याच्याकडे आहेत आणि त्याच्या आईने 3 रुपये त्याला बक्षीस म्हणून दिले. बघा 3 रुपये बक्षीस म्हणून दिले पण ते काय धनसंख्या आहे. धनसंख्या असल्यामुळे आपण इथे +3 आणि +5 असं लिहिलेलं आहोत. तर त्याच्याकडे एकूण किती रुपये जमा आहेत हे आपल्याला इथे काढायचे आहे. मग 5 अधिक 3 एकूण किती होतात? 8 आणि बेरजेचं चिन्ह असल्यामुळे म्हणजे चिन्ह समान आहे. इथे दोन्ही संख्यांचा चिन्ह हा समान आहे म्हणून आपण तो चिन्ह इथे आपण दिला आहे +8. बघा
आणि वजाबाकी कशी करायची ते शिकलो. पुन्हा एक आपण उदाहरण घेऊया. आता सिंपल उदाहरण घेऊन आपण ते आता या ठिकाणी सर्वप्रथम आपण बेरीज करायची. बेरीज करणार आहोत. बेरीज करण्यासाठी आधी 8 + 6, दुसरा आहे 9 + -3, 5 + -9, -7 + 2. बघा ह्या पूर्णांक संख्या आहेत आणि त्यांचीच आपण बेरीज करत आहोत. आता 8 + 6 = किती येणार? 14. बघा यामध्ये एक लक्षात घ्या, इथे या संख्या धन संख्या आहे. धन संख्या आहे ती या संख्या धन संख्या आहे, पण प्रत्येक वेळेला धन संख्येच्या समोर नेहमी प्लस हे साइन दिलं जात नाही, पण आपण त्याला धन संख्या समजतो. 8 + 6 = 14, 9 + -3. आता इथे बघा ही ऋण संख्या आहे, ही धन संख्या आहे, पण हिला प्लस साइन दिलेला आहे का? नाही, पण आपण तिला धन संख्या समजतो. आता इथे -3 दिलेला आहे, 9 + -3. मग इथे काय करायचं? आधी 9 मधून 3 वजा करायचे. किती उरले? 6. किती उरले? 6. 5 + -9. आता यामध्ये बघा -9 हा संख्यांचा विचार करा. सुरुवातीला संख्यांचा विचार करायचा आणि नंतर मग चिन्हांचा विचार करायचा. बेरीज करताना 9 मधून 5 गेले, किती उरले? 4. आता मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे? मायनस, म्हणून इथे आपण मायनस चिन्ह लिहिलं. म्हणजे आन्सर किती येते? इथे -4. आता -7 + 2 = which number? -7 + 2 = -5. अशा प्रकारे तुम्ही 10 उदाहरणे स्वतःच्या मनाने तयार करून सोडवून बघण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपण एक उदाहरण बघूया. त्याच्यामध्ये सारणी कशी पूर्ण करायची ते आपण बघणार आहोत. पूर्णांक संख्यांची सारणी कशी करायची ते बघूया. उदाहरण संग्रह 12 मध्ये जी सारणी दिली आहे ती आपण सॉल्व करणार आहोत. बघा सुरुवातीला आपण संख्या लिहून घेऊया. 8 4 -3 -5 -2 0 6 0 and -4. आता या सारणीमध्ये आपल्याला इथे प्लस दिलेला आहे. हा जो डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये प्लस दिलेला आहे, यावरून आपल्याला हे समजायचं आहे की या दोन्ही अंकांची आपल्याला काय करायची आहे?
बेरीज करायची आहे. काय करायची आहे? बेरीज. मग इथे आपण 8 प्लस -2 इज इक्वल टू किती होतात? 6. आता इथे मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे आणि लहान संख्येचं चिन्ह मायनस आहे, म्हणून आपण इथे वजाबाकी केली, पण चिन्ह कोणत्या संख्येचा दिला? मोठ्या संख्येचा. 6 प्लस, त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण पण आपल्याला सॉल्व करायचं आहे. 6 प्लस 8 इज इक्वल टू 14. 0 अधिक 8 बरोबर 8. -4 अधिक 8 बरोबर 4. इथे पण आपण वजाबाकी केली, पण चिन्ह हा मोठ्या संख्येचा दिला. -2 प्लस 4 इज इक्वल टू 2. 6 प्लस 4 इज इक्वल टू 10. यानुसारच या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आहे. इथे सुरुवातीला 2 प्लस ह्या -2 प्लस 8 घ्यायचा आहे, 6 प्लस 4 घ्यायचा आहे, 0 प्लस -3 आणि -4 प्लस 5 अशा प्रकारे आपल्याला बेरीज करत न्यायची आहे. यामध्ये -2 प्लस 4 इज इक्वल टू 2, 6 प्लस 4 इज इक्वल टू 10, 0 प्लस 4 इज इक्वल टू 4, -4 प्लस -4 प्लस 4 इज इक्वल टू 0. थर्ड आहे -2 प्लस -3. -2 प्लस -3 -5. 6 -3 3. 0 प्लस -3 किती येणार? -3. -4 प्लस -3 -7. समजत आहे की नाही? समजलं ना तुम्हाला? समजत आहे की नाही? -2 प्लस -5 -7. 6 प्लस -5 1. 0 प्लस -5 इज इक्वल टू -5. -4 प्लस -5 इज इक्वल टू -9. बघा, पूर्णांक संख्यांची बेरीज ही कशी करायची ती आपण इथे बेरीज केलेली आहे. ही सारणी दिलेली होती. या सारणीमध्ये आपण पूर्णांक संख्यांची बेरीज केली आहे. यावरून तुम्हाला समजलं असेल की संख्या रेषेच्या सहाय्याने कसे आपण डायरेक्टली देखील पूर्णांक संख्यांची बेरीज करू शकतो. पूर्णांक संख्यांची बेरीज व वजाबाकी या घटकामध्ये आपण आज काय शिकलो की कोणत्याही संख्येत एखादी धन संख्या मिळवणे म्हणजे संख्या रेषेवर त्या संख्येपासून उजवीकडे तेवढे घर एकक पुढे जाणे, ही एक गोष्ट शिकलो आपण. दुसरी गोष्ट आहे कोणत्याही संख्येत एखादी ऋण संख्या मिळवली म्हणजे संख्या रेषेवर त्या संख्येपासून डावीकडे तेवढे एकक मागे जाणे म्हणजे वजा करणे, ही दुसरी गोष्ट शिकलो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज. समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना आपण चिन्हांचा वापर न करता संख्यांची बेरीज करून जी बेरीज येते त्या संख्येला समान चिन्ह दिले. ही तिसरी गोष्ट शिकलो आपण. आणि चौथी गोष्ट आहे भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना आपण चिन्हांचा विचार न करता म्हणजे मायनस प्लस व -1 जर मायनस प्लस -5 प्लस 1 जर अशा प्रकारच्या दोन्ही संख्या असतील तर त्या ठिकाणी आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून नंतर आलेल्या वजाबाकीला आपण मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. अशा प्रकारे आपण आज पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी शिकताना या 4 गोष्टी इथे शिकलेलो आहोत. आणखी एक गोष्ट म्हणजे शून्यला आपण कोणतंही चिन्ह देत नसतो, म्हणजे शून्याच्या समोर आपण
प्लस किंवा मायनस हे चिन्ह देत नाही. संख्या रेषेवरती आपण शून्याच्या पुढे प्लस मायनस असं लिहिलं होतं का? नाही ना. मग हीच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की शून्याच्या पुढे म्हणजे शून्य हा प्लस किंवा मायनस नसतो. त्याच्या पुढे आरंभ बिंदूच्या पुढे आपण धन संख्या लिहित असतो आणि आरंभ बिंदूच्या मागे आपण ऋण संख्या लिहित असतो. अशा प्रकारे आज आपण पूर्णांक संख्या हा घटक पूर्णांक संख्यांची बेरीज व वजाबाकी शिकलो आहोत. गणित सोबती औरंगाबाद प्रस्तुत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज मी तुम्हाला गणित हा विषय शिकवला आहे. गणित विषयातील पूर्णांक संख्यांची बेरीज व वजाबाकी हा टॉपिक शिकवला. त्यासाठी मला ऑनलाईन शिकवण्यासाठी तुम्ही संधी दिली त्यासाठी मी गणित सोबतीचा आभार मानते. तसेच माझ्या शिक्षक वृंदांचे पण आभार मानते. माझ्या शाळेतील मुख्याध्यापक सरांचे देखील मी आभार मानते. थँक्यू.